या स्पर्धेसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। आमचे उत्कृष्ट मराठीतील समालोचक, शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सदस्य देव डाकी सर बोरखार यांचं देखील आगमन झालंय। मी त्यांना देखील विनंती करेल या आपण मंचावरती, त्यांचं देखील आगमन आहे। समेत विपुलजी पाटील सर हे देखील उपस्थित आहेत। नेहमी हवा हवासा सर्वांना वाटणारा आवाज, नेहमी चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये तो आवाज आपण सातत्यानं ऐकतोय। चला शॉर्ट टीम मीटिंग आयोजकांकडून आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग आले, कळंबुसरे टीम लक्ष असू द्या, आता कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग अलाउड नाहीये, कारण जर असा वेळ वाढत राहिला तर स्पर्धा आजच्या दिवसामध्ये पूर्ण कव्हर होणं कठीण आहे। मॅचला आपण सुरुवात करू दुपारचे 12:33। सलामीचे खेळाडू एकीकडे प्रफुल्ल पाटील बोर्ले टीमचा हा आयकॉन खेळाडू आज तुम्हाला पाहायला मिळतोय, खेळतोय कुडावे टीमसाठी। तर दुसरीकडे खेळाडू तुम्ही पाहताय प्रवीण ठोंबरे हा खेळाडू मैदानामध्ये उतरला। सचिन मोरे नेरे टेनिस क्रिकेट मधील एक दर्जेदार खेळाडू हा देखील आज आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल कुडावे टीम कडून। तर दुसरीकडे आज गोलंदाजीची ताकद घेऊन उतरलेत कळंबुसरे टीमचे खेळाडू। एकीकडे कुणाल नाईक आहे, आयुष आहे, आशिष असतील, चांगली गोलंदाजीची आज त्यांच्याकडे लाईन आहे, त्यामुळे फलंदाजांसमोर ते अडचणी निर्माण करू शकतात। गोलंदाज कुणाल सांघिक पहिले षटक घेऊन भिंगारी टेनिस क्रिकेट मधील नन्ना मुन्ना फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला म्हटलं जातं, हाईट कम फाईट जादा कुणाल नाईक। टेनिस क्रिकेट हंगाम यंदाचं फार चांगलं राहिलं कुणालचं, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, अशी अनेक सारी चषक त्यानं देखील यंदाच्या हंगामामध्ये जिंकलीत। समोर प्रफुल्ल पाटील चांबो मैदानामध्ये उतरला। स्टँड अँड डिलिव्हर फटके खेळण्याची ताकद असणारा खेळाडू, खडे खडे फटके नेहमीच त्याचे आपण पाहिले। चांबोला पाहता स्ट्राईक वरती। समोर कुणाल, गेम इज ऑन। प्रफुल्ल पाटील उर्फ चांबो बोर्ले टीमचा खेळाडू आज आयकॉन खेळतो कुडावे टीम कडून। समोर कुणाल नाईक। सामन्याला करूया सुरुवात दुसरे मॅच आजच्या दिवसामधील, आणि गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर द विकेट्स न कुणालचा पहिला बॉल टॅप केला। टीमचा कॅप्टन पिंट्याकडे पहिलाच बॉल, तिथे फील्ड करेल, रन्स मिळेल 1। कळंबुसरे टीम नेहमी भिंगारी टीम वरती त्यांचं प्रचंड प्रेम राहतं। कळंबुसरेचे समर्थक आम्ही अनेक वेळा भिंगारी संघाची जेव्हा मॅच असते तेव्हा ते पाहण्यासाठी जाताना पाहिलं, त्यामुळे आज भिंगारीचाच खेळाडू त्याने आयकॉन आपल्या टीम मध्ये घेतलाय कुणाल नाईकला। गोलंदाज कुणालचा पुढचा बॉल, ओ वेगवान बॉल, तेच तर्रार, चांगली लाईन, चांगली भेदकता कुणालची। गोलंदाजीमध्ये देखील नेहमी स्वतःला अग्रस्थानी ठेवल्या खेळाडूनं। तुम्हाला एक यशस्वी ऑलराऊंडर व्हायचं असेल तर प्रचंड मेहनत करावी लागते। नेहमी सुनीलजी आपण म्हणतो की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट। तुमचा रोजचा सराव ना तुम्हाला एक मजबूत खेळाडू घडवतो, आणि जर तुम्ही घरच्या मैदानामध्ये प्रॅक्टिस चांगली कराल तर मॅच मध्ये रिझल्ट देखील तेवढाच तगडा देऊ शकता। आणि कुणालची ती भेदकता आज तुम्ही पाहताय। ओ चॅम्बोसाठी कमी गतीनं बॉल टाकलाय, रन्स इथून देखील 1 मिळेल, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, फक्त एकच धाव। कुणालचा अगदी पवित्रा जर तुम्ही पाहिलात ना, जसा बॅट्समन प्रवीण येतोय त्याच्यासाठी तो वेगाने बॉलिंग करतोय, चॅम्बो जसा स्ट्राईक वरती येतोय त्याच्यासाठी वेग थोडासा तो कमी करतोय। एकमेकांच्या रणनीत्या ठाऊक आहेत, कुणाला कसं थांबवायचं, कुठला फलंदाज कुठे जाल्यामध्ये सापडेल, त्यामुळे या गोष्टी चांगल्याच आखल्यात। कुणाल नाईक आतापर्यंत चांगली गोलंदाजी, मोठ्या फटक्यांपासून त्यानं दूर ठेवलं। प्रवीण ठोंबरे मॅन फ्रॉम कुडावे, ओ त्याला देखील आता कमी गतीनं बॉल, मग अशी त्याचं स्वागत केलं वेगवान बॉलनं। आणखीन एक डॉट बॉल, पहिल्या षटकामध्ये रन्स अगदी कमी खर्च करताना पाहायला मिळतात। प्रेक्षकांची हळूहळू गर्दी पुन्हा एकदा वाढत चालले। पाऊस पडत असला तरी प्रेक्षक यायला विसरले नाहीयेत या स्पर्धेमध्ये, आणि सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला आपण पुढच्या फेरीमध्ये देखील प्रवेश देतोय। मागचा 73 हा सर्वाधिक मोठा स्कोर। आणखीन एक डॉट बॉल, हाफ ट्रॅकर बॉल होता, पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं। कुणालचं हे लाजवाब षटक, फक्त सुनीलचे धावा आल्यात आतापर्यंत
3 धावा, त्यामध्ये देखील एक लेग बाईज, त्यामुळे कुणालनं फक्त 2च धावा खर्च केल्यात असं आपण म्हणूया. 5 बॉल मध्ये संघाची टोटल झाले 3 रन्स. चेंज ऑफ पेस, बॅटच्या रडार मध्ये उंची जास्त आणि लांबी देखील तेवढीच. प्रवीण ठोंबरेच्या बॅट मधून आलाय दुसऱ्या मॅच मधील पहिला षटकार. आणखीन एक मोठी स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीला आले. जय नानोबा ट्रॉफी पावसाळी रब्बर बॉल स्पर्धा 9, 10, 11 ऑगस्टला ही स्पर्धा पाहायला मिळेल. आणि 9 तारखेचे लॉट्स माऊली 11 पनवेल, गावदेवी गावठाण उरण, आई 11 पनवेल, अलिबाग, जेपी स्ट्रायकर्स 11 भिवंडी, विनोद स्पोर्ट्स उरण, आदर्श 11 पनवेल, चॅम्प 11 ठाणे, खाळापूर, रिची जितू, निलेश 11 डोंबिवली असे दिग्गज संघ त्याच 8 तारखेला 8 ऑगस्टला खेळणार आहेत. 9 ऑगस्टला नानोशी ची स्पर्धा. मयूर वाघमारे मॅन फ्रॉम देवद यांचं देखील आगमन. पुढच्या मॅच मध्ये मयूर देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सुरुवातीला चर्चा केली की उरण, पनवेल, रायगड, ठाणे मधील दिग्गज खेळाडू आज स्पर्धेमध्ये खेळतायत. षटक क्रमांक 2 आशिष पाटील. ओ वेगवान बॉल, हाफ ट्रॅकर पूल केलाय, फटका चांगला, वेग देखील तेवढाच प्राप्त केलाय, परंतु त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड. चला 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 11. 11 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आशिष पहिलं षटक कुणालने टाकलं, त्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये ग्रामीण खेळाडूला आता संधी दिली. 11 धावा. समोर चॅम्बो, पुन्हा एकदा बाउन्सर, अगदी समोरून चेंडू रिलीज करत असताना वेग चांगला आहे आशिषकडे. या खेळाडूंना देखील प्रभावित केले. कलबुसरे टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं चर्चा राहते आशिषची देखील. ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅट मधील एक खेळाडू. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता तेव्हा तुमच्या नावाची ओळख राहते. त्यासाठी प्रचंड मेहनत, घाम गाळावी लागतो, स्ट्रगल असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, परंतु त्याच्यावरती मात करून जर तुम्ही पुढे जाल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. हा मोठा बाउन्सर. चला त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. लाईन लेंथ फार गरजेची आहे पावसाळी रब्बर बॉल मध्ये. खेळपट्टी हलकीशी आता थोडीशी ओलसर आहे. मगाशी थोडासा पाऊस आला त्यामुळे क्रीडांगण पुन्हा एकदा थोडंसं ओलसर राहिलंय. खेळपट्टी देखील थोडीशी ओली झाली आहे, त्यामुळे गोलंदाजांना वेग प्राप्त करण्याची संधी आहे. पण तो लाईन तुमच्याकडे हवे, नियंत्रित टप्पा हवाय, परफेक्ट लाईन, गुड लाईन स्पॉट वरती गोलंदाजी करण्याची ताकद हवी. आणि इथून कमबॅक करतील का आशिष? शंभो आयकॉन आज खेळतोय, त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. ओ वेगवान बॉल, पाव कुणालनं बॉल कुठल्या लाईननं पकडल्या, त्यामुळे तुम्ही समजू शकता वेग चांगला आहे, गोलंदाजाकडे गती चांगली आहे. चांगलं कमबॅक. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. चांबो थोडासा शांत. टीमची टोटल 12 रन्स. स्कोरबोर्ड वरती धाव संख्या पाहताय तुम्ही. हाफ ट्रॅकर फिरून खेळलाय, उंची जास्त, फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तिथे देखील पाणी फार मोठ्या प्रमाणात साचलंय, त्यामुळे बाउंड्रीच्या बाहेर बॉल जाणं कठीण आहे. फक्त 2 धावा. रन्स मिळतात 2. 14 धावा धाव फलकावरती. 24 लाईव्ह इव्हेंट्स म्हटलं तर चॅम्बोची कामगिरी, कॅमेरामॅन, त्यानंतर ऑपरेटिंग, बऱ्याचशा गोष्टी चॅम्बो हँडल, परंतु त्याच्यानंतर क्रिकेटवरती फोकस केला. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चॅम्बोनं आयकॉनची भूमिका साकारली आहे. बऱ्याचशा ट्रॉफ्या देखील यंदाच्या अंगामध्ये चॅम्बोनं जिंकल्यात. त्यामुळे ही ताकद. चर्चा केली चॅम्बो बद्दल आणि त्याच्या बॅट मधून आलाय व्ही शेप मध्ये वाडिश लॉंग ऑनच्या वरून हा दमदार फटका. बॉल सीमा पास, स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. हा देखील बॉल समोर होता, त्यामुळे असं वाटलं की या बॉलवरती मोठा फटका येईल, पण तो स्ट्राईक घेतले चॅम्बोनं. 2 षटकांचा खेळ इथं झालाय पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती रन्स आहेत. कुडावे टीम 21 विदाउट विकेट लॉस. 21 वरती कुठल्याही प्रकारची विकेट आली नाहीये. ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. चिर्ले चॅलेंजर्स नेहमी या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला एंटरटेनमेंट पाहायला मिळेल.
त्यांचा संपूर्ण जो मित्र परिवार आहे ना त्याबद्दल देखील आपण आज सातत्याने 2 दिवस चर्चा करू. गेल्या वर्षी देखील स्पर्धेबद्दल बरीचशी चर्चा रंगली. एक दमदार आयोजन राहिलं. समाधान शेठ माळी साहेबांनी या संघाची बांधणी केली. बऱ्याचशा युवा खेळाडूंना ते संधी देतात. मोठमोठ्या स्पर्धा ते स्पॉन्सर केल्यात त्यांनी. बऱ्याचशा स्पर्धा मग रविवार पासून सोमवार पर्यंत चिर्ले चॅलेंजर संघ कुठे ना कुठे नेहमी खेळताना आम्ही पाहिलाय. डे स्पर्धा असू द्या, पावसाळी क्रिकेट स्पर्धा, अन्यथा रजनी क्रिकेटच्या स्पर्धा, त्यामध्ये महत्वाचं योगदान आहे समाधान शेठ माली साहेबांचं. गेल्या वर्षी त्यांनी संपूर्ण टीमला घेऊन नेपाळ दौरा केला. या वर्षीचा दौरा स्वित्झर्लंड. सिद्धू अगदी या वर्षीचा दौरा जरा मोठा आहे. थायलंड. जर आयोजकांनी चांगली मेहनत केली तर थायलंडचा दौरा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व खेळाडू 2 दिवस आता प्रचंड मेहनत करा. ऑफस्टमच्या बाहेर लाईन, इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. बॉलिंग करण्यासाठी रोहन पाटील. चला पुढची मॅच आर्यन स्पोर्ट चिर्ले निर्दोष गरड टीमचे कॅप्टन मयूर स्मृती दिगोडे, विश्वजित ठाकूर. चला कॅप्टन आता लगेच कॉम्बॉक्स मध्ये या. विश्वजित ठाकूरचा संघ आहे आणि त्याच्या सोबतीला आता निर्दोष टीम आहे. पुन्हा एकदा लाईन पुन्हा एकदा बिघडले, त्यामुळे एक्स्ट्रा रन, वाईट +1, टोटल 2 धावा. सचिन स्मृती जासई आणि आर्यन स्पोर्ट चिर्ले अशी मॅच होणार आहे. सचिन स्मृती जासई, चला कॅप्टन साईश आणि आर्यन स्पोर्ट चिर्ले निर्दोष आपण टॉस साठी या. त्याच्यानंतर विश्वजितची मॅच आहे. मयूर स्मृती दिगोडे आणि भूमिका स्पोर्ट चिर्ले. सलग्न 3 वाईट बॉल, 25 रन्स, 25 धावा. 25 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज रोहन. ऑन द विकेट्स ना हाफ ट्रॅकर बॉल, मिड विकेट मध्ये फिल्डर नाहीये. फटका चांगला खेळलाय जरूर, तू अंपायर सिग्नल, इट्स अ 6 रन. या षटकारांना टीमची धावसंख्या झाली 31, 31 धावा धाव फलकावरती. आधीच 3 वाईट बॉल आणि त्याच्यानंतर हा षटकार. या बॉल वरती देखील संधी मिस केले म्हणूया, कारण फिरून खेळण्याचा चान्स होता. हाफ ट्रॅकर बॉल बॅट्समन कडे वेल राहिला, फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला परंतु मिस झालेत. षटकार नंतर वापसी केली रोहननं. ओव्हर द विकेट्स ना रोहन, अगदी अतिरिक्त उंची. आणखीन एक वाईट बॉल, ओव्हर्स मधील चौथा वाईट बॉल, नो बॉल, कारण अगोदर देखील बाउन्सर राहिला त्यामुळे या बॉल वरती नो बॉल. टीमची टोटल 32, 32 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 32 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. रोहनचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट्स ना रोहन. ओ वेगवान बॉल, तेज तर्रार, थोडासा वेगानं बीट केला आता मात्र प्रवीण ठोंबरे या खेळाडूला. आणखीन एक आयकॉन खेळाडू आहे त्यामुळे प्रवीण ठोंबरे. त्याच पाठोपाठ आपण पाहायला गेला तर चांबो आयकॉन खेळतोय. सचिन मोरे अद्याप खेळाडू कक्षामध्ये राहिला. षटक क्रमांक 3, 3 चेंडूंचा खेळ. इनिंग मधील 9 बॉलचा खेळ राहिला. गोलंदाज रोहन. हाफ ट्रॅकर, तगडा बाउन्सर. पुन्हा एकदा पंचांकडे दात जरूर मागितले परंतु लाईन चांगली आहे सांगत असताना पंच डॉट बॉल. सुरुवात थोडीशी खडतर राहिली रोहनची परंतु त्याच्यानंतर पुढील काही बॉल तो चांगले फेकताना देखील पाहायला मिळाला. ही वापसी तुम्हाला करावी लागते जेव्हा तुम्ही महत्वाची स्पर्धा खेळता, तुम्हाला गोलंदाजीसाठी संधी दिली जाते. त्यामुळे आणखीन एक मिश्रित गोलंदाजी पडल्यानंतर हलकासा टर्न केला, डॉट बॉल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रोहनची ताकद आम्ही पाहिले, फार जवळून त्याचा खेळ आम्ही पाहिला. त्यामुळे त्याच्याकडे कौशल्य, त्याच्याकडे गुणवत्ता आणि आता त्यानं चांबोला देखील थांबवलंय. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 3, लास्ट बॉल. फटका फसलाय
3 बॉलचा प्रेशर राहिला कारण दबाव होता फलंदाज चॅम्बो वरती आणि त्याच दबावामध्ये मिळाले चॅम्बोची विकेट. षटक क्रमांक 3 पूर्ण झाला आणि रोहनच्या खात्यामध्ये ही पहिली सफलता, पहिला धक्का टीम कुडावे संघाला. आणखीन एक स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीला आल्या. याच क्रीडांगणामध्ये तुम्हाला विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळेल. ज्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 32 आयकॉन खेळाडू खेळणार आहेत आणि प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि ती स्पर्धा सुरू होईल 15 ऑगस्ट पासून. पर्व तिसरं वर्ष राहील पावसाळी रब्बर बॉल. विनोद स्पोर्ट्स गावठाण संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांसाठी देखील खास मेजवानी. रविवारच्या दिवसामध्ये संडे स्पेशल जे प्रेक्षक मॅच पाहायला येतील त्यांना जेवणाची देखील व्यवस्था राहणार आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित पावसाळी रब्बर बॉल स्पर्धा, ही देखील स्पर्धा अवघ्या काही दिवसांमध्ये क्रीडा रसिकांच्या भेटीला येते. मॅच क्रमांक 2 त्यामध्ये सुरू असलेली ही स्पर्धा आणि त्यामध्ये आपण चौथं षटक पाहूया. मधुर बोईरचा हा बॉल पहिल्याच बॉल वरती प्रवीण ठोंबरेला केलाय झेलबाद. शेवटचे 5 बॉल शिल्लक. नॉन स्ट्राईक एंड वरती सचिन मोरे आणि त्याच्या सोबतीला आता क्रीडांगणामध्ये उतरलाय केतन पाटील. हा खेळाडू मैदानामध्ये चालला. ग्रामीण क्रिकेटमधील हा खेळाडू केतन पाटील कुडावे संघ पनवेल तालुक्यावरून आणि दुसरीकडे उरण तालुक्यातील कणबुसरे संघ. असं देखील सुनील जे आपण म्हणू शकतो की उरण विपक्ष पनवेल मॅच सुरू आहे. 5 बॉलचा खेळ, परंतु सचिन मोरे जो नेरे गावावरून बिलॉंग करणारा खेळाडू आयकॉन आहे, त्याला स्ट्राईक कधी मिळेल हा आता प्रश्न राहिलाय. 5 बॉलचा खेळ, बॉलला सोडून दिला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 34 धावा. फक्त 34 धावा झाल्यात. 4 ओव्हरची मॅच. मागील मॅच मध्ये 73 धावा राहिल्या. सर्वाधिक मोठा स्कोर भेंडकर संघाचा. तगडा बाउन्सर. विकेट किपरच्या मागे बॉल चाललाय निघून. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. रन्स 1 मिळेल. बाईचा इशारा दिलाय पंचांनी. थोडंसं आशाभूत नजरेनं प्रेक्षकांनी देखील पाहिलं. खेळाडूंनी देखील ही चर्चा केली की पंच काय डिसिजन देतील. तदनंतर थोडासा दंडित केला. आता मात्र जर बाउन्सर आला तर पंच निर्णय देतील. सचिन मोरेसाठी हा बॉल लॉफ केला मिड विकेट मध्ये. सचिनला स्ट्राईक हवे. तो आयकॉन खेळतोय कारण ज्याला आयकॉन म्हणून घेतलाय तो स्ट्राईक वरती जायलाच हवा आणि काही बॉल शिल्लक राहिले ते आता त्याला खेळायचे. जीवाच्या आकांताने तो देखील पळालाय आणि 2 धावा इथून देखील पूर्ण केल्यात. लॉंग ऑनला आयुष जो आज आयकॉन खेळतोय कणबुसरे टीम कडून. पावसाळी रब्बर बॉल. दिगोडे टेनिस क्रिकेट पावसाळी रब्बर बॉल मध्ये देखील आयुष्य सातत्याने चर्चा राहते. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये आयुषला बॅटिंग करावी लागेल. बॉलिंग करू शकला नाही. बॉलिंग साठी कुणाल नाईक आयकॉन खेळाडू आला. हा बॉल वाईड आहे अतिरिक्त ऑफ स्टंपच्या बाहेर. संघाची धावसंख्या झाली 38 धावा. जशी जशी स्पर्धा वाढत राहील ना तसे तसे आणखीन मोठे मोठे खेळाडू तुम्हाला येताना पाहायला मिळतील. आज सर्वच दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडू आपल्यातील कौशल्यता आपल्या नावाची ओळख काय हे दाखवताना पाहायला मिळेल. आज आकाश जांगीर ज्या खेळाडूंना गेल्या वर्षी मैदान गाजवून सोडलं. सचिन मोरेचा फटका हवेमध्ये संचारलाय. लॉंग ऑफला बॉल निसरलाय आणि तिथे प्रेक्षक इशारा करतात. बॉल चाललाय सीमा पार. फ्लॅट एज स्ट्रोक. लॉंग ऑफ सीमा पार. षटकार. .44 रन्स. या फटक्यांची तर आवश्यकता सचिन मोरेला देखील कळून चुकले की आता मोठे फटके आले तर 50च्या पुढे जाईल. ओ यावेळी देखील फटका खेचलाय. मोजून ताणून मारलेला हा फटका. बॉल जाईल मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. मायटी यूज. षटकार.
चांगली बॅटिंग सचिन मोरे मॅन फ्रॉम नेरे. 2 बॉल 2 षटकार, त्यामुळे आता धाव संख्या चांगल्याच बनल्यात. 50 धावा. हा प्रेशर, हा दबाव गोलंदाजावरती. समोर युवा खेळाडू आहे, त्याच्या समोर युवा ज्या खेळाडूंना अनेक वर्ष मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात असं सचिन मोरे खेळतोय, त्याच्या समोर आता अडचणी वाढवल्यात. सचिन मोरेनं चांगली बॅटिंग केली. 51 रन्स, 51 धाव संख्या धाव फलकावरती. ओव्हर मधील शेवटचा बॉल ओव्हर द विकेट्स ना. चला वाट पाहावी लागेल का. यस, आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक वाईट बॉल आला, त्यामुळे 52 रन्स. एक बॉल राहिला, शेवटचा चेंडू आहे. टीमची टोटल 52, 52 धावा, 52 रन्स ओव्हर द विकेट्स ना. मधुर फटका हवेमध्ये जरूर फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर दाखवले, परंतु 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील आता प्रयत्न होऊ शकतोय आणि इथून 3 धावा देखील पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. पहिल्या सत्राचा खेळ संपला, जिथे बॅटिंग करत असताना टीम जय भावदेवी कुडावे टीमची धावसंख्या झाली 55, 55 धावा. टार्गेट आहे 56 धावसंख्येचं. सामना जिंकण्यासाठी 56 धावसंख्येचं आव्हान. चला कृपया टॉस साठी या. पहिलं सत्र संपलंय. सचिन स्मृती जासई टीम आणि त्यांच्या सोबतीला आर्यन स्पोर्ट चिर्ले. सचिन स्मृती जासई टीमचे कॅप्टन साईश आयकॉन, मयूर वाघमारे देवत, किरण पवार सावळे. किरण आज खेळतात, मगाशी अक्षयला पाहिलं आपण. किरण पवार देखील खेळणार आहेत. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले टीम कडून निर्दोष गरज कॅप्टन बंटी बद्रिके. चैतन्य पाटील टाकीगाव हे आयकॉन खेळाडू पाहायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन देव डाकी सर बोरखार यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. चला पहिल्या सत्राचा खेळ संपला, त्यामुळे दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करू. द लेजेंड खेळाडू चिर्ले टेनिस क्रिकेट निर्दोष गरजचं आगमन. या निर्दोष आणि टॉस साठी साईश आलेत का. जासई टीमचे कॅप्टन आलेत. टॉस करू आपण. चला कॅमेरामॅन समाधान शेठ माली साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. साईंचे निस्सीम भक्त नेहमी जी उरणची पायी दिंडी जाते त्यामध्ये साई भक्तांसाठी टी शर्ट, त्यांच्या जेवणा खावण्याची व्यवस्था अगदी समाधान शेठ माली साहेब अनेक वेळा करत असतात आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला. हेड इज अ कॉल टीम जासई अँड टॉस विन. जासई संघाने नाणेफेकी जिंकले. पुढची मॅच सचिन स्मृती जासई आणि आर्यन स्पोर्ट चिर्ले ही फाईट होणार आहे. त्याच्यानंतर मयूर स्मृती दिगोडे आणि भूमिका स्पोर्ट चिर्ले. आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाकडून समर्थ कडू मॅन फ्रॉम वेशमी हा आयकॉन खेळणार आहे आणि त्याच्या सोबतीला चैतन्य पाटील टाकीगाव हा आयकॉन राहील. चला थोडीशी घाई करा आणि मैदानामध्ये पंचांसाठी पाणी देखील पोहोचवा आयोजक. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदलाव. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील मराठीमधील उत्कृष्ट समालोचक देव डाकी सर बोरखार. हॅलो, थँक्यू सो मच. मागच्या सत्रामध्ये आवाज ऐकलात आपण संयमजी घरत मॅन फ्रॉम धाकटी जुई आणि स्पर्धा आपण पाहतोय चिर्ले चॅलेंजर्स आयोजित चॅलेंजर ट्रॉफी. अतिशय चांगलं मैदान आणि या मैदानावर सातत्याने आपण क्रिकेटचा महासंग्राम पाहत असतो. मग पावसाळी क्रिकेट असू द्या, तदनंतर टेनिस क्रिकेट. जी खेळपट्टी सध्या आहे तुम्हा आम्हाला सगळ्यांचीच परिचित. सध्या सिमेंटची आपण खेळपट्टी पाहतो आणि अगदी त्याच्याच बाजूला काही कालावधीनंतर विकेट्स, टेनिसची विकेट्स, जी मातीची विकेट्स आपली सातत्याने पाहत असतो.
या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. घेऊन चालतो मैदानामध्ये अतिशय चांगली स्पर्धा, जे स्पर्धक आम्हाला घर बसल्या सुद्धा जॉईन झालेल्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. मॅच सध्या मैदानामध्ये पाहतोय, आयकॉन टुर्नामेंट म्हणू शकतो आपण. सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय मागची मॅच बीसीसी भेंडकल अतिशय चांगली झाली. तदनंतर जय भवानी कुडावी विपक्ष मायरा 11 कळमुसरे. सगळ्यात अगोदर फलंदाजी आपण पाहिली. आव्हान असणार आहे, सामना असणार आहे 4 षटकांचा आणि या 4 षटकामध्ये आता आव्हान असणार आहे तो टार्गेट 56. 56 धावसंख्येचं आव्हान. पहिल्या षटकाची सुरुवात करणार सचिन मोरे. खूप मोठं नाव क्रिकेट मधले लेजंड खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर सर, त्यांच्या नावाला आज दाद देणार का हा खेळाडू. आयुष कोळी मॅन फ्रॉम दिघोडे. कमी कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलं या खेळाडूने. ऑन स्ट्राईक नाव बॅट्समन, तर ऑफ स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहतोय आशिष. दोन्ही यंगस्टार खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाज सुद्धा यंगस्टार आणि अलीकडच्या काळामध्ये ठाकूर साहेब यंगस्टरांचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे खेळाचा दर्जा जो आहे तो उंचावलेला आहे. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात राऊंड द विकेट्सने सुरुवात करणार. सामोरे जाणार, पहिला चेंडू फेस करणार आयुष कोळी. ओ हाफ ट्रॅकर बॉल होता, बराचशी उंची दिली होती. इट्स अ व्हाईट बॉल सिग्नल. खराब बॉल आहे आणि वॉर्निंग सुद्धा आलेली आहे. यानंतर तुम्ही बाउन्सर अटेम्प्ट करू शकणार नाही. क्रिकेटची नियमावली आहे, नियमावली बदललेली आहे. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये IPL मध्ये पाहतो 2 बाउन्सर्स अलाव केले होते. तदनंतर मात्र पहिला बॉल खराब. ओ आणखीन एक सोडून दिलाय. इट्स अ नो बॉल सिग्नल्स. स्टार्ट्स अप टू द वाईड्स अगेन. आपण पाहतो लगातार 2 चेंडू हे खराब फेकलेले आहेत आणि या चेंडूवर तर फ्री हिट असेल. मुभा फ्री हिटचा अवलंबन आपण पाहतोय. कोणताही फॉर्मॅट असू दे, अलीकडच्या काळामध्ये फ्री हिटवर मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी आहे आयुष कोळी या खेळाडू समोर. स्लोवर बॉल गती परिवर्तन केलं होतं, पेस ऑफ, परंतु हा सुद्धा इट्स अ हॅट्रिक. संलग्न 3 व्हाईट बॉल फेकलेले आहेत. आता काय करणार गोलंदाज, कसा चेंडू फेकू. थोडासा स्विंग पाहिला, पण गती परिवर्तन केलं होतं, परंतु चेंडूची जी लाईन होती ती खराब होती. लेंथ अतिशय चांगली, 4 ते 5 मीटरवर चेंडू फेकला होता. पुन्हा एकदा राऊंड विकेटने सुरुवात करणार. अजूनही लीगल डिलिव्हरी एकही झाली नाहीये. पेस वेग दिसलं, बीट केलं. हा चेंडू तुमच्याकडे असताना तुम्ही बाउन्सर का अटेम्प्ट करताय. ठाकूर साहेब, पहिला चेंडू रबर बॉल स्पर्धा, तुम्हाला अंदाज नसतो खेळपट्टीचा आणि हा रबर बॉल आहे. त्यामुळं कधी चेंडू किती उचलेल ना, हा एक चेंडू फेकल्यानंतर किंबहुना मित्र म्हणून एखाद चेंडू एखाद दुसरा फेकल्यावर तुम्हाला अंदाज येऊ शकतोय. ओव्हर द विकेट्स नाव. गुड बॉलिंग. 2 चेंडू ज्या फेकलेत ना, त्या 2 चेंडू मध्ये गोलंदाजाची कल्पकता किती आहे यावरून अंदाज लावू शकतो आपण. कारण पहिला चेंडू हाफ ट्रॅकर फेकला होता, व्हाईट बॉल. दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर, पेस ऑफ. तिसरा सलग्न 3 व्हाईट. देन आफ्टर कमबॅक फॉर द बॉलर. कमबॅक केला जातोय. अगेन स्लो बॉल. यावेळी मात्र फटका हवेत आहे. टायमिंग प्रॉपर झालंय. फेकून दिलाय बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम. 6 धावा. हा सुपुत्र आणि त्या खेळाडूच्या माध्यमातून आला हा षटकार. एकूण धावसंख्या 9. पहिलं षटक प्रगतीपथावर. आव्हान असणार आहे 56 धावसंख्येचा. चांगली सुरुवात, खराब सुरुवात झाली गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु आयुष कोळी समोर बॉल फेकलाय, ड्राईव्ह केला बॉलला. कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतो आपण. चेंडू आडला जातो. आउटफील्ड खराब आहे. सिंगलने सेटल व्हावं लागेल. आयुष कोहली पहिलं दशक प्रगतीपथावर पाहतो आपण. नो विकेट लॉस. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु त्या सुरुवातला आता मात्र कन्वर्ट करावं लागेल. आयुष कोहली कमी कालावधीमध्ये ह्या अष्टपैलू खेळाडूनं प्रभावित केलंय. आणखीन एक याच विभागातला करण मडवी पाहिला, पण समोर बॉल टाकलाय.
फटका फर्स्ट लाई थोडासा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु त्यांना सुद्धा प्रेक्षक बनवलंय. आणखीन येतोय हा दर्जेदार फटका, 6 धावा. काही क्षणापूर्वी असं वाटलं होतं कदाचित हा फटका फसलाय काय, परंतु बॉटम हँडचा काय वापर केलाय, पॉवर जनरेट केली गोलंदाज प्रेशर मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल टॅप केला चेंडूला, स्वतः गोलंदाज पळतोय चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण. दुसरी सोडा, तिसरी कदाचित येते की काय, आयुषने थांबवलं. त्याचं गुड कॉल. चांगलं क्रिकेट आहे, काही गरज नाही घाई करण्याची. पहिलं षटक अगदी रेल्वेच्या डब्यांसारखं पाहिलं आपण, संपता संपत नव्हतं. आणि इथे मात्र पहिल्या षटकाची सांगता आपण पाहतोय. सुरुवात अतिशय खराब झाली होती, सलग्न 3 वाईट, त्यानंतर 2 षटकार, एकूण धावसंख्या 18 धावसंख्या पाहतो. 18 जर्सी नंबर सगळ्यांच्याच परिचयाचा, द ग्रेटेस्ट विराट कोहली, त्याची आठवण करून देणारा हा 18 नंबर. त्यानंतर मात्र महिला क्रिकेटचा विचार केला तर उद्याच्या दिवसामध्ये सलग्न 8 वेळा एशिया कप मारण्याची सुवर्ण संधी असेल. समोर ओपोनेंट असणार आहे ते म्हणजेच श्रीलंका. 1 साइडेड दोन्ही मॅच कालच्या झाल्या. बॅक टू द क्रिकेट, वळूया मॅच कडे. अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी देणगीदार सुद्धा आम्हाला लागलेले आहेत. जसा वेळ मिळेल त्यांची सुद्धा नावे पुकारले जातील. चॅलेंजर ट्रॉफी पाहतोय आपण. ओ फटका अतिशय चांगला, द स्कायची आठवण करून देणारा फटका आहे. टायमिंग प्रॉपर झालं होतं, चेंडू सुद्धा तितकाच ताकदीने अडवण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. खूप चांगला फटका, फक्त ग्लान्स केला होता. पिकअप शॉट म्हणू शकतो आपण या फटक्याला. आयुष कोळी वेगवेगळे फटके सातत्यानं पाहतो. मैदान कुठलंही असू द्या, आपल्या अनोख्या शैलीनं मैदान गाजवण्याचं काम करतोय. कुडावे संघाचा 12th मॅन पाठवून द्या मित्रांनो प्लीज, लाईव्ह मॅचेस आहेत. गोलंदाजाचं नाव सांगा. ओ लाईन खराब, हा व्हाईट बॉल आहे. संदीपजी पाटील सर मॅन फ्रॉम झाशी यांच्या माध्यमातून हा खराब बॉलचा इशारा येतोय. बरेचसे अनुभव आहे. कुणाल आहे गोलंदाज. पहिला चेंडू खराब फेकला होता, पहिला चेंडू लीगल फेकला होता, माफ करा. इथे मात्र चांगला ऑफ स्पिन फेकतोय कुणाल. तुमचा टप्पा जो आहे ना 4-5व्या एसटीवर असणं गरजेचं आहे मित्रा. थोडंसं स्विंग करण्याचा जर प्रयत्न केला असेल, ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न असेल ना, तर 4-5व्या चेंडूवर कदाचित तुमचा टप्पा येणं गरजेचं आहे. एस हा टप्पा महत्वाचा आहे. इथे काय घडलंय, एफर्ट्स आणखीन चांगली झाली असती का, हा प्रश्नचिन्ह आता उभा राहिलाय. 2 धावा जिथे कदाचित हाफ चान्स होता, 50% चान्स होता, त्याला फुल चान्स करण्याचं पूर्णपणे जर्सी क्रमांक 10 परिधान केला खेळाडू. 40+ वयातील हा खेळाडू आहे. कुडावे संघाचा विचार केला तर 24 धावा सोडून दिलाय. या षटकातील विचार केला तर हा 3रा खराब बॉल आहे. पहिल्या गोलंदाजानं जी गोलंदाजी केली होती ना, त्याची कसर भरून काढली मित्र म्हणेन या गोलंदाजानं. अशी गोलंदाजी करायची नाहीये मित्रांनो. आयुष कोळी हा चांगला खेळाडू आहे, विकेट्स मिळवण्याचा प्रयत्न करा. स्लोवर बॉल, फटका फसलाय. 3 तिगडा, हा खेळाडू काय करतोय कळत नाही मला. इथे मात्र जो शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू होता ना, त्याच्याकडे चान्सेस होते, चान्स फॉर द रनआउट. एक चेंडूवर दोन्ही खेळाडूंना बाद करण्याची संधी होती. तेलही गेलं आणि तुपही गेलं असं म्हणावं लागेल. 28 धावसंख्या. छप्पन्न धावसंख्येचं आव्हान आणि त्यामध्ये अवघं दुसरं षटक प्रगतीपथावर. हे सुद्धा षटक थोडस महागडं आणि लांबलचक होताना पाहतोय. प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये ठाकूर साहेब रायगड जिल्हा, मुंबई, ठाणे, तदनंतर पुणे जिल्ह्यामध्ये अक्षरशः झोडपडून काढलं होतं. रेंज ऑरेंज अलर्ट दिलं होतं. जशी सुट्टी दिली ना लहान मुलांना, तब्बल आता 16 तास झालेत. अगदी काही क्षणापुरता पाऊस पडलाय. पेस ऑफ, रडार मध्ये चेंडू आणि फेकून दिलाय. जसा बॅटच्या रडार मध्ये राहणार चेंडूवर 6 धावा लिहिल्या होत्या.
34 34 धावा महबूबा. शोळे चित्रपटातील अजूनही शोले स्टार स्पोर्ट्स वर लागतोय. अग्रीमेंट संपला नाही बहुतेक त्यांचा. कित्येक वेळा पाहतोय आपण. बॅक टू द क्रिकेट वळूया मैदानाकडे. पुन्हा गोलंदाज महागडा ठरतोय. हाफ ट्रॅकर बॉल आउटसाइड एज लागली की काय, जसं रिॲक्शन पाहायला मिळालं न फलंदाजाचं. थोडंसं फ्रंटफुटला येऊन आणखीन बराचसा कालावधीनंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर 34 धावसंख्या, 56 धावसंख्येचं आव्हान. पुढचा बॉल समोर बॉल टाकला, ग्लान्स केला बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये पहिली धाव वेगानं. दुसरी धावचा कॉल आहे. सहजगत्या दुसरी धाव होणार. आयुष कोहलीने सपोर्ट चांगला दिलाय. तिसरी धावचा प्रयत्न आहे, पुन्हा आयुषनं थांबवलंय. सिंगल डबल कडे तितकंच फोकस चालू आहे. मोठे फटके येतात परंतु क्रिकेटला सिंगल डबल कडे तितकंच फोकस करा. 36 धावसंख्या. अक्षरशः 2 षटकामध्ये धावसंख्येची लयलूट झाली. थंडी येणं बाकी आहे परंतु विंटर सेल जणू का चालू केलाय गोलंदाजानं असं म्हणावं लागेल. 56 धावसंख्येचं आव्हान होत्या आणि त्या 56 मधला आपण विचार केला तर अवघ्या 2 षटकामध्ये 36 धावसंख्या कुठलेल्या आहेत. म्हणजे चेंडू आता उर्वरित आहेत 12 आणि बनवायचे आहेत 20. 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवण्याचं काम सध्या केलंय या 2 खेळाडूंना. अप्रतिम फलंदाजी, एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतात आणि पूर्णपणे दबाव मध्ये आणण्याचं काम हे गोलंदाजाला केलं. अजूनही मॅच बदलू शकते. एखादा विकेट्स तुम्ही जर घेतलात, मॅच कशी बदलवायची हे भारतीय संघाने फायनल मध्ये दाखवलंय. केतन नवीन गोलंदाज. कारण ठाकूर साहेब जिथे हेनरी क्लासन अगदी तुटून पडला होता तिथून मात्र पुन्हा एकदा हार्दिक पांड्याला आणलं. काय आउटसाइड द बॉल, पेस ऑफ डिलिव्हरी, तिथून विकेट गेलं आणि जणू काय नजर लागली. 24 मध्ये फक्त आणि फक्त विचार केला आपण तर 22 धावसंख्येची गरज असताना मॅच तिथून भारताच्या पारड्यामध्ये टाकण्याचं काम गोलंदाजाने केलं. 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. केतन गोलंदाज. आयुष कोळी हो यावेळी मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकासा बाहेर चेंडू जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज केतन तीच चूक करतो. येस, इट्स अ वाईट बॉल सिग्नल बाय द अंपायर्स. हा खराब बॉल आहे. पुन्हा एकदा रनअप घ्यावा लागेल, पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल. यावेळी लीगल फेकायचा आहे केतन आपल्याला. धावसंख्या कमी आहेत. पगार कमी असताना मॉलमध्ये शॉपिंग करू शकत नाही तुम्ही, त्यामुळे चेंडू डॉट फेकायचे आहेत. कुठे बॉल फेकला, लेग स्टंपच्या बराचसा बाहेर आहे. पंचांचा इशारा येईल तद्वर आलेली ही आणखीन एक दुसरी धाव. येस, इट्स अ वाईड 2+1. एकही चेंडू फेकला नाहीये ठाकूर साहेब. धावसंख्या खर्च केला तब्बल 4. 40 धावसंख्या, 16 धावसंख्येची गरज. 56 धावसंख्येचं टार्गेट आहे. पुढची मॅच साठी आपण नक्कीच नाणेफेक झालेली आहे. आयकॉन खेळाडू जासई संघानं नाणेफेक जिंकलेला आहे. साईश मात्रे आणखीन एक चांगला खेळाडू. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू फेकून दिला. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. मगासपासून मी सांगतोय जर तुम्ही ऑफ ब्रेक करत असाल ना तर मिडलवर बॉल फेकू शकत ना मित्रांनो. 4-5व्या चेंडूवर, कारण चेंडूला स्विंग होण्याचा तुम्ही चान्स तरी द्या. कुठेतरी तुमचा जो टप्पा आहे ना तो 4-5व्या एसटीच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. केतन. आयुष यावेळी मात्र कदाचित आवाज कानापर्यंत पोहोचलाय. काउ कॉर्नरच्या रिझन मध्ये खेळाडू आहे. चेंडूवर येतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डेंजर झोन मध्ये फेकी आणखीन बेटर झाली असती का. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. गुड क्रिकेट, चांगलं क्रिकेट. अजूनही एक विकेट गेला नाही पहा. थोडीशी दमछाक झालेली आहे खेळाडूंचे, कारण मोठे फटकेच फक्त खेचत नाहीये तर सिंगल डबल कडा किंबहुना मित्र म्हणून एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा हा जो दुसरा रनअप जो घेतला ना तो स्वतः आयुषचा कॉल होता आणि डेंजर एंड कडे धावत होता. गोलंदाजावर प्रेशर टाकण्याचं पूर्णपणे काम हे या ठिकाणी चालू आहे. 1:11 ट्रिपल एक्का सध्या घडामोडी पाहतो आपण. स्लोवर बॉल पिक केलाय. बॉलला स्टँड अँड डिलिव्हर, ठोकलाय षटकार. कंपॅरिझन करणार आहे परंतु काल जी सेमीफायनलची मॅच झाली ना इंडिया वर्सेस बांगलादेश, तशाच प्रकारची फलंदाजी चालू आहे.
वन साइडेड मॅच होण्याचे पूर्णपणे संकेत. द स्कोर्स आर लेवल नाव. पहिला चेंडू खेळला होता आयुषनं आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय अकाउंट ओपन केलं होतं खऱ्या अर्थानं 6 धाव संख्येनं आणि मॅच सुद्धा फिनिश केली. वेल प्लेड. विजय आणि पराभव दोन्ही संघाचं खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी घेतल्यात. हार आणि विजय हा मित्रांनो क्रिकेटचा भाग असतो. त्यामुळं जो संघ विजय झालाय त्यांना पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि पराभूत संघासाठी नक्कीच आपल्या चुका झाल्यात ना त्या कुडाव्या संघ सुधरवा. एक्स्ट्रा आपण खूप दिल्यात त्यामुळं त्या गोष्टीकडे प्लीज फोकस करा आपण. हार्ड लक. आणि या पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा सुपरस्टार 11 मध्ये बनवल्यात 29 त्यामध्ये तब्बल 3 षटकार आलेले आहेत आणि स्ट्राईक रेट सुद्धा अप्रतिम राहिलाय. आयुष कोळी. आयुष कोळी पाहतो आपण सामन्याचा शिल्पकार.